1 वाटी भिजवलेली मूग डाळ मी इथे मिक्सरमध्ये दळून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी आता चिरलेली पत्ताकोबी, अळूचं चिरलेलं पान, शिमला मिरची आणि हिरवी मिरची मी हे एकत्र करणार आहे. चवीनुसार मीठ, हळद टाकून ह्याला मी मिश्रण करून बाजूला ठेवून देणार आहे. आता गॅस पेटवून मी त्यावर 1 ग्लास त्या बाऊलमध्ये पाणी टाकणार आहे आणि आपण जे मिश्रण केलेलं आहे त्याच्या छान वड्या करून घेणार आहे. मी चाळणीला तेल लावत आहे कारण वड्या आपल्या खाली चिटकायला नाही पाहिजे म्हणून. चला तर आता छानपैकी वड्या करून टाकूया. भाजी खूप सुंदर होते. या भाजीपुढे मटणाची भाजीसुद्धा फिकी लागते. जरूर करून बघा. जेव्हा आमच्या घरी सणवार असतात तेव्हा आम्ही ही भाजी नक्की करतो. खूप स्वादिष्ट, चवदार आणि हेल्थसाठी खूप छान अशी भाजी आहे. आणि इथे मी 4 माणसांची भाजी बनवत आहे. तर जरूर करून बघा. ह्या मी अशा वड्या टाकत आहे. याला नंतर आपण वाफवून घेणार आहोत. 10 मिनटामध्ये हे वाफवून वड्या तयार होतात. आता मी दुसरासुद्धा गॅस पेटवत आहे कारण मला मसाले भाजून घ्यायचे आहेत. कांदा आणि खोबरे इथे मी छान खरपूस भाजून घेणार आहे आणि त्यानंतर एक टॅमॅटोसुद्धा त्यामध्ये टाकणार आहे कारण ग्रेव्हीसाठी आपल्याला टॅमॅटोसुद्धा लागणार आहे. आता मी काही खडे मसाले भाजून घेणार आहे. छान खरपूस असे खडे मसाले भाजून घेणार आहे. त्यातच मी लसूण आणि अद्रकसुद्धा टाकणार आहे आणि हे सर्व मी छान दळून घेणार आहे. ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे, दळून तयार झालेलं आहे. याच्यामध्ये मी गोडं तेल टाकणार आहे आणि गोडं तेल चांगलं कढल्यानंतर त्याच्यामध्ये मसाला टाकून खरपूस भाजून घेणार आहे. आता ह्यामध्ये मी 1 चमचा तिखट, मीठ आणि हळद टाकणार आहे आणि छान मिश्रण ढवळून घेणार आहे. यामध्ये मी 2 ग्लास पाणी ॲड करणार आहे आणि पाण्याला छान उकळी येऊ देणार आहे. तोपर्यंत मी हे जे आपल्या वड्या केलेल्या आहेत ते वडे असे कट करून घेणार आहे. म्हणजे ते छान शिजले जातील आणि तो जो त्याचा रस्सा आहे त्याच्यामध्ये छान असा उतरून त्या वड्या खूप चवदार लागतील. म्हणून मी हे कापून घेणार आहे. चला, भाजीला उकळी आलेली आहे. मी त्यामध्ये वडे टाकत आहे आणि आता आपण परत याला थोडं शिजू देऊया 5 मिनिट. उकळी आलेली आहे. त्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपली भाजी रेडी झालेली आहे.